मित्रमैत्रिणींनो, नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण कथा प्रवास या संदर्भात आपण गप्पा मारल्या होत्या. आजच्या भागामध्ये आपण थोडंसं त्याच्या पुढे जाणार आहोत. म्हणजे आपण अशा गप्पा मारत राहू आणि यातून आपल्याला हळूहळू समजत जाईल. पण मागच्या भागाला जो आपण उदंड प्रतिसाद दिलात, त्यामुळे माझा उत्साह खूप वाढला, माझी शक्ती खूप वाढली, असं मी अगदी जाहीर करतो. आणि विशेषतः जनमंगल टीम आणि लोकव्रत प्रकाशन यांचा मी मनापासून आभारी आहे की त्यांनी असंख्य प्रतिक्रिया मला दिल्या. म्हणजे शेकडोनी प्रतिक्रिया मिळाल्या. त्यामुळं मला असं वाटतं की यापुढं आपण आणखी सांगावं. आपण बघूया म्हणजे की कथालेखन हा खरं तर पूर्वापार आलेला एक संस्कार आहे. कोणत्याही वयात संस्कार हे अप्रत्यक्ष रीतीनं जर केले तर ते प्रभावी ठरतात. म्हणजे प्रत्यक्ष संस्कार हे प्रभावी ठरत नाहीत असं नाही, पण अप्रत्यक्ष संस्कार मनामध्ये कधी रुजतो ते लक्षात येत नाही. आणि म्हणून अप्रत्यक्ष संस्कारामध्ये काय येतं तर या आपल्या कथा येतात. पंचतंत्र मधल्या कथा हे आपल्याला काहीतरी शिकवतात ना. उत्तम जगण्याचे धडे अशा कथेतून आपल्याला मिळत राहतात. कथा ही अप्रत्यक्षपणे माणसाचं नैतिक जीवन उलगडून दाखवत होते. या कथामधून आपल्याला जगण्याचं वास्तव समजतं. उत्तम संस्कार जर मनोरंजनातून मिळत असले किंवा मिळू लागले तर ते लवकर रुजतात, पचनी पडतात. म्हणजे कुणी वृक्षपणे, कठोरपणे नियम कायदा म्हणून जर सांगितले तर त्याऐवजी अप्रत्यक्ष संस्कार आपल्याला खूप आवडतात. काळ बदलतोय. शेकडो वर्षापूर्वीच्या ज्या कथा आहेत त्या आजही त्याच कथा आहेत. काळ बदलतो पण कथा बदलत नाहीत. म्हणजे शेकडो वर्ष चालत आलेल्या जुन्या कथा आपण आजही ऐकतोय आणि आजची ती आपली गरज आहे. आजही त्या कथा नवीन जन्माला येणारं मूल ऐकता ऐकताच मोठं होतं. कथा लिहिणं ही किती श्रेष्ठ कला आहे आणि कथा टिकवणं काळाच्या कसोटीवरती तुमची कथा चिरंतन राहिली पाहिजे, पिढ्यानुपिढ्या राहिली पाहिजे, ही तुमची लेखनातली ताकद असते. म्हणजे रामायणासारख्या ज्या कथा आहेत त्या वाचल्यामुळं स्वार्थ त्याग कसा करायचा, हाती शक्ती असून सुद्धा कशी वापरायची नाही, केव्हा वापरायची नाही, याबरोबर चुकीच्या वागल्यानंतर त्याला काय शिक्षा मिळते हे रावणाकडून आपल्याला कळतं. असं खूपसं काही आहे त्याच्यामध्ये. पण ते संस्कार करतात ना आपल्यावरती. तर मला असं सांगायचं की अशा या कथांबरोबर हत्ती घोडे असलेल्या पंचतंत्रातल्या कथा, इसापनीतीतल्या कथा या आपल्याला आवडायला लागतात असं आपण मागच्याही वेळेला पाहिलं. लाखात एक माणसाला कथा लिहावीशी वाटते. 10 लाखांमध्ये एखादा माणूस कथा सांगणारा म्हणजे कथा कथन करणारा म्हणून सापडतो. शास्त्रशुद्ध करोड कथा सांगणारे करोडोंमध्ये असतात. म्हणजे एका करोडमध्ये एखादा शास्त्रशुद्ध कथा सांगणारा, कथा लिहिणारा असा असतो. आपण का कथा लिहितो? हजारो गोष्टी, हजारो कथा अगोदर लिहिल्या, मग आपण कथा का लिहायची? मला असं वाटतं की समाजातलं आणि आपल्यातलं, किंवा असं म्हणूया मनातलं अंतर कमी करण्यासाठी कथा लिहिली जाते. मनातलं प्रचंड मोठं वादळ अचूकपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याची ही कला आहे.
आपल्या कथेमध्ये जेव्हा कोणी रसिक वाचक गुंतत जातात हे लवकर कळत नाही, पण जेव्हा कळतं तेव्हा कुणासाठी लिहावं हे कळतं, कुणासाठी प्राण झिजवावेत हे पण कळतं, कुणासाठी रात्र रात्र जागावं हे कळतं, कुणासाठी हे परिश्रम घ्यावेत हे जेव्हा आपल्याला आपले रसिक वाचक भेटतात तेव्हा कळायला लागतं. आपल्याला सुखदुःखाचं आंदोलन कागदावर मांडायचं असतं. कागद आपल्या समोर असतो पण तो रसिकांच्या मालकीचा असतो. जे सांगायचं असतं ते सांगितलं जातं तेव्हा हायचं वाटतं, मनावरचं ओझं उतरल्याची जाणीव होते. जो बदल हवा तो बदल एक व्यक्ती त्याच्या पूर्ण आयुष्यात करू शकत नाही, पण हेच इसापनीती गोष्टीरूप ग्रंथ धर्मग्रंथ करू शकतात. म्हणजे ती व्यक्ती आता एकटी राहिलेली नाहीये, तिच्या सोबतीनं ते ग्रंथ आहेत. जिवंत माणसाप्रमाणे ह्या पुस्तक, ह्या गोष्टीरूप ग्रंथ धर्मग्रंथ परिणामकारक ठरतात. आपल्या आजोबांनी आजीनं आपल्यावरती संस्कार करताना जे परिश्रम घेतलेले आहेत तेच परिश्रम हे ग्रंथ घेतात. म्हणून आपली आजी आपल्या हृदयामध्ये प्रचंड मोठं स्थान करून असते, आपले वडील आपल्या हृदयामध्ये प्रचंड मोठं स्थान मिळवून असतात. तसंच हे ग्रंथ देखील आपल्या हृदयामध्ये आपसुक जागा घेतात. म्हणजे व्यक्त करण्याची पद्धती ही खरं तर जास्त परिणामकारक ठरते. आणि मग जसं व्यक्त केलं गेलं ना त्याच्यामुळे देखील आपल्या हृदयात केवढं मोठं स्थान द्यायचं हे निर्माण होतं, ते स्थान निर्माण होतं असं म्हणलं तरी चालेल. कथा लेखन ही खरं तर एक मानसिक गरज आहे. हीच स्थिती वाचकांसाठी देखील आहे. लेखन समाजातील संवेदनशील, बुद्धिमान आणि तेवढीच महत्वाची जबाबदार माणसं करत असतात. म्हणून मग अतिशय बुद्धिमान, चिंतनशील, वेगळेपणा असलेला, अभ्यासू असलेला, समाज उघड्या डोळ्यांनी पाहू शकणारा, संशोधन करू शकणारा आणि एक प्रकारचं पॅशन पण आहे ते, असा जेव्हा सगळे गुण एकत्र येतात ना ते तेव्हा तो साहित्यिक किंवा लेखक होतो. कथेच्या आदान प्रदानातून आपल्या समाजावरती कथा साहित्याद्वारे जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्कार होतात त्यातून मनोरंजन होतं. आणि म्हणून कथा ही मनोरंजनाच्या माध्यमातून मनोरंजन महत्वाचा घटक ग्राह्य धरून लिहिली जावी, म्हणजे त्याचे परिणाम हे अधिक चांगले होतात आणि वाचकही तेवढे वाढतात. जी कथा सांगायची आहे ना ती अप्रत्यक्षपणे आणि परिणामकारकपणाने स्पष्ट करण्यासाठी कथा लिहिली जाते आपण पाहिलं. आपल्याला मनोरंजनाच्या साधनातून करमणुकीच्या माध्यमातून समाजाला काहीतरी महत्वाचं द्यायचं हे विसरायचं नाही. आपण काय देतोय याचं भान आपल्याला हवं, कारण कथा या संस्कार आहेत, कथा या शिक्षणाचं साधन आहे. साने गुरुजींच्या कथा वाचल्यात, या कथेचे योगदान हे कधीही आपल्याला अमान्य करून चालणार नाही. पुराण कथांचे घरोघरी असलेले स्थान विसरून चालणार नाही. पूर्वी भाकड कथाही निर्माण झाल्या, या कथा कोणी बदलल्या याचे काही पुरावे उरत नाहीत, कोणी निर्माण केल्या याही नाही, पण मध्येच कोणीतरी इतिहासातल्या कथा बदलतात. हा भाकड कथांचा दोष आहे. या सगळ्या कथा कालोघात नष्ट होतात कारण या कथांमध्ये विकृतीही डोकावलेली असते. अनेक अतिरंजित गोष्टी त्याच्यामध्ये घुसडलेल्या असतात, अनेक चमत्कार उगाच 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 मध्ये घुसडतात. आणि चमत्कारामुळे अतिरंजित काही घुसडल्यानं कथेचा मूळ भाग म्हणलं तर जखमी होतो आणि समाज त्या कालांतरानं भाकड कथा नाकारतो. भाकड कथा सगळेच नाकारत नाहीत, पण ज्यांचे डोळे उघडे आहेत ना ते त्या कथा नाकारतात. म्हणून या भाकड कथा
पुन्हा लिहाव्या लागणार आहेत हे विसरू नका. कथा लेखन हा प्रकार जितका महत्वाचा तितकाच कथा वाचन आहे. म्हणजे कथेचे सादरीकरण फार महत्वाचं असतं. आणि एक प्रकारे कथा जशी आपण सांगतो तशी लिहिता येणं हे खूप महत्वाचं असतं. कथा कथन हा खूप लोकप्रिय प्रकार आहे, जो साहित्यामध्ये शीर्षस्थानी मानला जातो. कथा लेखनामध्ये एखाद्याला चित्र पाहून कथा सुचते. आता चित्र पाहून जेव्हा कथा सुचते तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा आहे की ते चित्र लेखकाशी बोलू लागतात, काहीतरी महत्वाचं सांगू लागतात. इतिहासातल्या काही कथा या चित्र स्वरूप आहेत. मधुबनी ही एक चित्रकला आहे बघा, त्यामध्ये राधाकृष्णांच्या कथा चित्रबद्ध केल्यात. ही चित्र पाहता पाहता गोष्ट आकारास येऊ लागते आणि चित्र दर्शकाला विचार करायला भाग पडतात. मनात ती चित्र पाहून कथा जन्माला येते. त्यात अर्थातच थोडासा बदल दर्शक करत असतो. ती चित्रकथा दर्शकाला ती कथा त्या चित्रामधून शोधायला भाग पडते. म्हणजे आपण चित्र पाहतो, खूप काही बारीक सारीक गोष्टी त्याच्या पाठीमागे कशा आहेत, या कोपऱ्यात काय आहे, त्यांचे भाव काय आहेत, हे असं बघून आपण ती कथा त्यातून शोधतो, विचार करत राहतो. आणि मग जेव्हा पुढचं चित्र बघतो त्यावेळेला दोन चित्रांच्या मधली जी गॅप आहे, ही गॅप मन भरून काढतं, आपलं मेंदू भरून काढतो. आणि मग त्या दोन चित्रांमधून आपल्याला कथा सुचत जाते. आता आपण असा विचार करूया की दोन चित्र पाहिलीत आणि पुढची कोणतीच चित्र पाहिलेली नाहीयेत, आणि जर ते चित्र कल्पनेनं पूर्ण केली तर काय होईल? एक नवीन कथा जन्माला येईल. म्हणजे एखाद्या घटनेकडं, म्हणजे चित्र ही एक प्रकारची घटनाच, एखाद्या घटनेकडं अनेक व्यक्ती वेगवेगळ्या अँगलनी पाहत असतात. म्हणजे बघूया आपण की एक प्रसंग आता आपण देतो, त्या एका प्रसंगावरती अनेक जण कथा लिहितात, अनेक जण त्याचा शेवट करतात. आणि मग लक्षात येतं, अरे केवढे सुंदर सुंदर कथा यातून निर्माण झाल्या. आणि मग याची कथा त्याची कथा ऐकण्याचे, म्हणजे ती कथा समजून घेण्याचे किती पैलू दिसतात त्याच्यामध्ये, प्रतिभा दिसते आणि मनात कथा जन्मू लागते. त्यावेळेला त्याच्या आयुष्यामध्ये जो जो काही आजपर्यंतचा त्यांनी प्रवास केलाय, जे अनुभव आहेत, हे सगळे त्याच्यामध्ये मिसळतात. एखादी चित्राचं प्रदर्शन जेव्हा आपण पाहतो किंवा ती चित्रकथा पाहतो, तेव्हा अगदी 10-20 चित्रांमध्ये एखादी कथा पूर्ण होते, चित्रमालिका ती पूर्ण होते. ही चित्रमालिका हे कथाबीज असतं. एक चित्र पाहणं हे पण कथाबीज असतं, कारण मधल्या असंख्य गोष्टी एकमेकाला जोडत आपल्याला पूर्णत्वाकडे नेता येतात आणि कथा पूर्ण होते. छोटस रुजायला पाहिजे मनामध्ये काहीतरी, आणि छोटस रुजणं, ती कथा सापडणं, कुठेतरी सापडते ती कथा, आणि मग ती कथा आपण वाढवतो आणि ती डेव्हलप करतो. पूर्ण चित्रमालिका हे कथाबीज असतं हे लक्षात आलं, कारण मधल्या असंख्य गोष्टी एकमेकांना आपण जोडतो. तसं एखादी घटना पाहतो, त्या घटना एकमेकांना जोडतो. आपल्या मनातल्या काल्पनिक घटना मूळ घटनेशी जोडल्या जातात आणि आपल्यातून चित्रकथा निर्माण होते मनामध्ये, आणि ते चित्र आपल्याला कागदावरती उत्तमपणाने मांडायचं आहे. आपण जेव्हा कथा लिहू त्यावेळेला त्या 2, 4, 6 चित्रांमधलं मध्ये भरलेली गॅप आहे ना, ती गॅप म्हणजे त्या कथेला दिलेलं त्या लेखकाचं स्वरूप. चित्र दर्शकाच्या मनातच कथा निर्माण करतं,
त्या कथेवर विचार करायला भाग पाडतं आणि मग तिथून कल्पनाशक्तीच्या आधारावर लेखक काहीतरी आणखी देतो. हे आणखी देणारी व्यक्ती कोण, यावर ती कथा कशी आहे ते अवलंबून आहे. एखादा छोटासा पॅरेग्राफ एखाद्या कादंबरी मधला वाचल्यानंतर आपल्याला वेगळ्या स्वरूपाची स्वतंत्र कथा सुचू शकते. अनेकांना सुचतात. परवा एका कादंबरीवरून म्हणजे एक मुलाखत घेतली आम्ही. एका कादंबरीवरून त्या कादंबरीतल्या कथा बीजांना घेऊन स्वतंत्रपणानं कादंबरी लिहिली. त्या व्यक्तींची मुलाखत होती. ती यासाठी की हा साहित्य प्रकार वेगळा आहे, खूप नवा आहे किंवा अपरिचित आहे. आपण कोणत्या तरी एखाद्या गझलेतली एक ओळ घेतो आणि त्यावर पूर्ण गझल लिहितो. तेच मीटर असतं, गाला गागा गाला गागा असं जे असेल त्या आणि त्याला आपण तरही म्हणतो. कथाही अशा निर्माण होतात आणि कादंबरीही अशी निर्माण होते, कारण एक क्लू मिळालाय. या क्लू वरून नवीन साहित्य निर्मिती होते. अनेकदा प्रत्यक्षाहूनही प्रतिमा उत्कट असा अनुभव येतो. तरही गझल मूळ गझलेहूनही सुंदर असते, कित्येकदा असते. आपण कुणाचा तरी एखादी कथा वाचतो आणि विचार करता करता नवीन कथा मनात आकारायला येऊ लागते. मनात व्यक्तीला एखाद्या ती कथा भेटल्यानंतर, त्याच्यातलं एखादं पात्र भेटल्यानंतर, त्याचं वेगळेपण समजल्यानंतर, त्याची कहाणी, त्याची स्टोरी किंवा आपण त्याच्याशी बोलल्यानंतर या बोलण्यात आपल्याला ऐकण्यात एखादी कथा आहे असं सापडू लागतं. मला काही सांगायचंय, हेच मूलतः कथा लिहिण्याला प्रवृत्त करतं. सांगायच तर आहे, पण सांगता येत नाही. जरा ऐकायला तुम्ही वेळ द्या. आपण असं म्हणतो ना की मित्राला की मला सांगायचंय तुला काहीतरी, तू मला थोडासा वेळ दे, कारण हे मला थोडक्यात नाही सांगता येणार. सहज 1-2 मिनिटात बोलण्यासारखा विषय नाहीये हा. आणि हे जे आहे ना, ही दीर्घकथा, सत्यकथेवर आधारित कथा पण आपल्याला पुष्कळ सापडतात. म्हणजे त्या लवकर सापडतात. काय होतं की अनेकदा कथा कुणाबाबत घडली आहे हे आपल्याला सांगायचं नसतं, पण ती कथा घडलेली आहे ती आपल्याला अस्वस्थ करून जाते. अरे हे तर माझ्या बाबतीत घडलंय हेही सांगायचं नसतं. मग आपण ती कथा अन्य कोणाची तरी आहे असं आपण सांगू लागतो. म्हणजे आपल्याला स्वतःला स्वतःची कथा असताना त्याला टोपण नाव देतो आपण. आणि हा कथा प्रकार साहित्यामध्ये हजारो वेळा, लाखो वेळा वापरला गेला. म्हणजे आपल्याला स्पष्टपणानं जे जे सांगता येत नाही अशा वेळी आपण कथेचा आधार घेतो आणि सत्यकथेवर आधारित आहे हे सांगण्याचा मोह शेवटी होतो. आणि एखादी कथा वाचकाला सत्यकथाच वाटते. मग लेखकाला ते विचारलं, ही कथा कुणाची रे, असं वाचक स्पष्टपणानं विचारत राहतात. अनेकदा आपल्या मित्रांनी लिहिलेली कथा ही आपल्यावरच लिहिली असं आपल्याला वाटतं का नाही कधी कधी. हा, असं वाटू शकतं. पण आपण मनात आणूनही त्यांच्याशी भांडू शकत नाही. कारण काय, माझ्यावर लिहिलेली कथा हे मला माहित असताना सुद्धा त्याच्यामधल्या कथेमध्ये काहीही साम्य नसतं. केवळ नावं बदलली तरी किंवा स्थानं बदलली तरी कथा बीजामुळे ती कथा सत्य हे जाणवतं किंवा हे सहज घडणं शक्य आहे हे आपल्याला वाचताना समजतं. अशा वास्तवाला स्पर्श करणाऱ्या कथा आपल्याला अधिक जवळच्या वाटतात. बऱ्याचदा लेखक स्वतःचीच कथा भलत्या कोणाची तरी कथा आहे असं म्हणून जेव्हा वाचकासमोर मांडतो ना आणि त्या पात्राला मिळालेल्या सहानुभूतीवर समाधान होतो ना, त्यावेळेला कथा लिहिताना लेखकाच्या डोळ्यातलं आलेलं पाणी थांबत नाही, तसं त्या कथेवरच्या प्रतिक्रियांनी पण थांबत नाही. ते पाहिले असं. कदाचित ही कथा तो जेव्हा पाहतो सुरुवातीला, तेव्हा ती मनाला तेवढी भावते असं नाही, पण तो लिहिताना त्याला ती जाणवू लागते ती गोष्ट. काल्पनिक गोष्टी असतात, काल्पनिक प्रसंग असतात, पण तेही लेखकाला रडवतात. हो ना, म्हणजे वाचकालाही आणि त्याआधी लेखकालाही त्या कथा रडवतात.
हे कथेतलं लेखकाचं गुंतणं खूप सुंदर असतं. कित्येकदा स्वतःची कथा असते, पण ती माझी कथा म्हणावी तर ती खूप गोष्ट वाईट आहे, विचित्र आहे. म्हणून मी काय करतो, त्याला कथेत गुंतवतो. मग त्याच्यातून काय मिळतं, तर इतरांच्याही आयुष्य कथा तितक्याच आत्मीयतेने ऐकल्या तर परकाया प्रवेश करून ती कथा निर्माण होते. म्हणजे मी माझ्या पण कथा सांगू शकतो, माझ्या मित्रांच्या पण सांगू शकतो, माझ्या कुटुंबियांच्या पण सांगू शकतो. आणि म्हणून काय करायला पाहिजे, तर लेखकानं आधी उत्तम श्रोता व्हायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. ही सगळी माणसं नजरेनं पाहिले पाहिजेत आणि ही पाहून साठवली पण पाहिजेत. म्हणजे मित्रांच्या गोष्टी आपण ऐकतो, तसंच आपले मित्र इतरांच्या पण काही गोष्टी ऐकत असतात. त्यांच्या आणखी कोणत्या तरी मित्रांच्या गोष्टी त्यांनी पाहिलेल्या असतात, ऐकलेल्या असतात आणि त्या कथा ते आपल्याला सांगतात. त्यांनी त्या पाहताना त्यांची काही भर घातलेली असते. जे पाहिलेलं आहे त्याहून आणखी काहीतरी वाढवलेलं असतं. त्यामुळं कथा लिहिणे याबरोबर अशा कथा लिहिताना खरी कथा काय आहे हे थोडं समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे आणखी एक दोन ठिकाणाहून आपण स्वाभाविकपणानं समजून घ्यायला पाहिजे किंवा उत्सुकतेपोटी तरी समजून घ्यायला पाहिजे असं म्हणूया आपण. त्याच्यावरती आपल्याला काही सुचू शकतं असे काही कार्यक्रम पण असतात जे आपल्या परिचयाचे नाहीत, त्यांचे परिचय होताना आपल्याला कथा सापडतात. म्हणजे कुठं कुठं कथा सापडेल हे सांगता यायचं नाही. मला सांगू का, वृत्तपत्र वाचताना असंख्य कथा सापडतात. एखादी बातमी ही कथा असतेच. बातमी म्हणजे काय, तर घडलेली ती घटना आहे. आता मी हे पुन्हा पुन्हा सांगणार नाही, पण एखादी बातमी आपण वृत्तपत्रातली वाचली ना, ती कथा आहे हो. आणि ते कथाबीज आहे. आणि बातमी म्हणजे घडलंय, काय घडलंय इतकंच नोंदवलंय, पण ते का घडलं हे तुम्ही मी जेव्हा विचार करू तेव्हा आपल्याला समजेल. प्रत्येक कथा ही खूप वेगळी असते. तुरुंगामध्ये गेल्यानंतर काही कैद्यांना भेटल्यानंतर कथाच्या कथा सापडतील, पण त्यांना शिक्षा झाली म्हणून प्रत्येक कथा सूडकथा नसते. किंवा सूडकथा असली तरी एखाद्या गुन्हेगाराला, एखाद्या तुरुंगातल्या माणसाला जर आपण विचारलं, ती माणसं आहेत, त्याला आपण वेगळ्या दृष्टीने पाहतो, तेही समाजाचा एक घटक आहे. एखाद्या गुन्हेगाराला जर विचारलं की तू असं का केलंस, तर तो जे सांगेल ना ती पण कथा आहे. त्याची बाजू मांडतो म्हणून तो नायक होतो आणि म्हणून त्याचे चित्रपट होतात. शेकडो चित्रपट झालेत, मराठीत पण झालेत, पुष्कळ झालेत. मराठीतला तो बापू बिरू वाटेगावकर, हिंदीतला आपण फुलंदेवी सारखा बघूया. या चित्रपटाच्या मूळ कथा कशा आहेत ते पहा. त्या कथा तितक्याशा स्पष्ट होत नाहीत, पण चित्रपट पाहिल्यानंतर फुलंदेवी खासदार का झाली हे पण समजेल. शौर्य हे वाखाणलं जातं म्हणून शौर्य कथा आवडतात. मग आपण आर्मी मधल्या कथा किती लिहायच्या राहिल्यात अहो, किती लिहायच्या राहिल्यात, त्या कधी लिहिणार आपण? कोणाचा जीव वाचवताना जेव्हा शौर्य पुरस्कार मिळतो तेव्हा त्या कथेकडे लक्ष जातं. पण अशा कित्येक गोष्टी आहेत की त्याला शौर्य पुरस्कार नाही मिळत, पण म्हणून त्याच्या दाखवलेल्या शौर्याचं महत्व नाही कमी होत. आणि ही कथा लिहून अशा समाजातल्या आपल्या बांधवांना, मुलांना प्रेरणा द्यायला पाहिजे. आणि म्हणून प्रेरणा देण्यासाठी कथा लिहिली जाते. जे उत्तम आहे ना त्याला हायलाइट करतो आपण. हायलाइटर कथा कशा असतात, तर ते अशा असतात की जे चांगलं आहे ते मांडायचं. मग ते त्याचं माणसाचं आयुष्य असेल तरी मांडा, एखादी घटना चांगली असेल तरी मांडा, ती हायलाइट करा. आणि म्हणून कथा लेखक हा एक मोठा, म्हणजे पत्रकारांमध्ये सुद्धा आणि लेखकांमध्ये सुद्धा हायलाइटरचा रोल हा खूप महत्वाचा आहे. आता आपण बघूया की जाता येता जो एखादा प्रसंग आपण पाहतो, आपण आधी ठरवले की डोळे उघडे ठेवायचे, अशा वेळी मन संवेदनशील ठेवायचं आहे. मुख्य कथा लिहिताना ना
आळस नाही, अजिबात असतं कामा नये. आळसामुळं करोडो कथा जन्मल्याच नाही तो. कथा सुचली पण ती कागदावर उतरवली नाही. आणि काय बोलावं अशा लेखकांना, पण करतात राव कंटाळा लोक. असे अनुभव प्रत्येक लेखकाला येतात. पहाटेस एखादं आपल्याला स्वप्न पडतं. ते स्वप्न म्हणजे कथा असती. त्या स्वप्नामध्ये तुम्हाला कथा बीज सापडतं. पण ती जाऊ द्या. आपल्याला एखाद्या स्वप्नामध्ये एखादी कविता सुचते. हा अनुभव पुष्कळाना आहे. मग त्या स्वप्नात आपण पाहतो त्या ओळी बरोबर आहेत का, कित्येक जण तिची लगावली बरोबर आहे का, कित्येक जण स्वप्नामध्ये स्वतःला शाब्बासकी देतात, अरे काय सुंदर सुचलंय. पण मग ही आत्ता उठून लिहायला पाहिजे. आता सगळी लक्षात राहिली आहे, जाग आली आहे, पण उठून लिहिण्याचा आळस करतात लोक. त्यांनी झोपेत स्वप्नामध्ये पण मात्रा मोजून पाहिलेल्या असतात आणि स्वतःला शाब्बासकी पण दिलेली असती, पण जाग आल्यानंतर उठून कागदावर लिहिण्या इतके परिश्रम ते घेत नाहीत. आणि असं वाटतं बऱ्याचदा की ही कविता आहे ना, ही मला सकाळी सुचेल आणि सकाळी उठून मी लिहीन. आणि सकाळी उठल्यानंतर लक्षात येतं की काही म्हणजे काही आठवत नाहीये. जेव्हा एखाद्या स्वप्नावर कथा सुचते किंवा अचानक आपल्याला एक स्वभाव दिला देवाने की आपण विचार करतो, खूप कल्पना करत 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 काहीही स्वप्न पडू शकतो, काहीही स्वप्न पडू शकतं. तसं जसं झोपेत स्वप्न पडतं तसं जागेपणी पण एक स्वप्न चालू असतं. ते विचार चालू असतात. मी तुमच्या समोर बसलोय, पण माझ्या मनामध्ये असंख्य वेगळे विचार आहेत. तुम्ही मला सांगताय आणि मी भलत्याच ठिकाणी जाऊन पोहोचलोय. माझ्या मनात कुठं मोगली आहे, कुठं काय आहे. अरे पण ते मोगलीची कथा लिहून झाली. त्या मोगलीवरती कितीतरी अजून कथा होऊ शकतात ना. पण त्या गोष्टी लिहू शकतो हे आपल्या मनात आलं पाहिजे, आपल्याला ते सुचलं पाहिजे, कोणीतरी सुचवलं पाहिजे. आणि खरं तर ही चर्चा आहे ना, ही अशाचसाठी आहे. तुम्हाला काही मदत झाली तर व्हावी एवढा हेतू आहे. म्हणजे या गप्पातून कथा लिहिण्याचा कंटाळा येतो अनेकांना, असं पण आहे. मग जर कंटाळा आला आणि जर ती वेळेवर लिहिली नाही कथा, तर काही दिवसांनी ती विरून जाते. विसरून जातो आपण ती कथा लिहायची. मग अशा वेळी काय करायला पाहिजे? अशा वेळी आपण आपल्या मोबाईलमध्ये व्हॉइस रेकॉर्डिंग करून ती कथा सुरक्षित ठेवली पाहिजे. आता आपल्या हाती पुष्कळ वेळ आहे, व्हॉइस टायपिंग करून घ्या, सावकाश नंतर दुरुस्त करा. पण कथा जेव्हा सुचते ना, तेव्हा आळस मात्र करू नका. एखादा प्रसंग आपल्याला सापडतो आणि तो दीर्घकाळ लक्षात राहतो, असे प्रसंग शोधा. आपल्या मनात एखादी गोष्ट घर करून राहते, आपण ती विसरू शकत नाही, म्हणजे ती गोष्ट सामान्य नाहीये. आणि सामान्य गोष्टी आपण फारशा लक्षात ठेवत नाही. जर कथा उघडे डोळे ठेवून सापडते हे जर लक्षात आलं, तर आपल्याला डोळे उघडे ठेवण्याची सवय लागेल. कथा कुठेही सापडते हो. एखाद्या बस स्टँड वरती सापडते, आपण बसची वाट बघतोय, एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी छान सांगून जाते आणि ती कथा पटकन क्लिक होते. समजा तुमच्याकडे 4 चाकी गाडी आहे आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला लिफ्ट दिली. बसलेल्या माणसाशी, म्हणजे शेजारी बसलेल्या माणसाशी गप्पा मारण्याची कला तुमच्याकडे पाहिजे, किंवा सहज गप्पा मारतो आपण, त्याची चौकशी केली तरी त्यातनं तुम्हाला असंख्य कथा सापडतात. म्हणून लेखकानं बोललं पाहिजे असा माझा आग्रह. लेखकानं माणूस घाणं असून चालणार नाही. तर समाजाचं प्रतिबिंब या कथांमधून केव्हा येईल? जर लेखक समाजामध्ये मिसळला तर, लेखकांनी समाज जाणून घ्यायला सुरुवात केली तर, लेखकांमधून त्या कथांचे नायक समाजातून घेतले तर. आपण प्रयोग करूया. कथाबीज हवाय ना? किती सोपा आहे पहा.
आपण एखाद्या आपल्या महाविद्यालयातल्या, कॉलेजमधल्या, शाळेतल्या मित्रमैत्रिणींना स्पेसिफिक प्रश्न विचारा. फोन करा आणि विचारा. तुझ्या कॉलेजच्या आयुष्यामध्ये तुझ्या लक्षात राहिलेली एखादी तुझ्या मित्राची सुंदर कथा सांग मला. कोण आठवतं तुला, का आठवतं, त्याची एखादी कथा सांग. बरेच जणांना ही कथा मला विसरायची आहे, पण ती कथा विसरता येत नाही असं सांगतील. मी खूप बोललो मध्यंतरी. मी काय बोललो हे नंतर सांगेन, पण खूप त्याच्यावरती लिहून पण झालंय माझं. एखादी गोष्ट विसरायची आहे पण दुर्दैवानं ती विसरता येत नाही, ती कथा ऐका. एखादं आपल्या कॉलेजमध्ये गाजलेलं प्रकरण काय होतं ते आठवा. मी प्रकरण म्हणलंय, प्रेम प्रकरण असं नाही. धरून चालू ते प्रेम प्रकरण आहे, पण ते प्रेम का यशस्वी झालं नाही सांग. आणि मग जाणवेल की एकापेक्षा एक वेगळे सुरम्य किस्से वेगळ्या अनुभव विश्वात आपल्याला घेऊन जातात. त्या अनुभव विश्वात त्याला जायचं नाही, तो हळवा होतो, तो अश्रू ढाळत राहतो, पण आपण त्याच्या कथेमध्ये गुंतत जातो. तो नंतर सांगतो आपल्याला की तो कथा सांगून त्याला खूप बरं वाटलं. अरे कितीतरी वर्षाचं हे माझं ओझं होतं रे माझ्या काळजावरचं, हे खूप मनात राहिलं होतं, पण आज मला खूप बरं वाटतंय. असं सुद्धा मला प्रतिक्रिया मिळाल्या. तुम्हालाही ह्याच मिळतील. आता स्वतःकडे वळावर. लक्षात येईल की शेकडो किस्से आपण लिहिलेलेच नाहीयेत, कारण तेव्हा कुठं आपण लेखक होतो. जेव्हा हे किस्से घडत होते तेव्हा आपण लेखक नव्हतो. आणखी सांगू का की चौथीतून, पाचवीतून, सहावीतून तुम्हाला काही वेगळं 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 सापडताना दिसेल. आणि हे प्रसंग एकदा बसा बरं आणि लिहून काढा बरं. पटापट त्या पात्रांची नावं बदलून टाका, कोणाच्या तरी नावाने ती कथा खपवून टाका, ती प्रसिद्ध होऊ दे. त्याच्यावरची प्रतिक्रिया आपण जेव्हा ऐकू छान 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 वाटत राहतात. असं तर मला आणखी एक गोष्ट जाणवते की लिहिण्याची सवय मोडू नका, सतत लिहा. मग लिहिण्याचा वेग कायम राखला जायला पाहिजे ना. म्हणजे आपण एखादी कथा तासन तास लिहायची का नाही, भरभर 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 उतरवून टाकायची. अलीकडे मी कित्येक लेखकांना पाहतो ते कागद पेनच घेत नाहीत, सरळ टायपिंगला सुरुवात करतात. मला अशा लेखकांविषयी भलता आजार आहे, मत्सर आहे. मला टायपिंग येत नाही, पण तरीही माझं मत असं आहे की आधी कथा कागदावर लिहावं. तुम्ही टाईप करा, पण मग टाईप करा. मग लक्षात येतं, दोन कारण आहेत त्याला, की अनेक चुका कमी होतात त्यात आपोआप. जर अगोदर आपण कथा लिहिली आणि जर पुन्हा टाईप केली तर अनेक गाळलेल्या जागा भरून निघतात. अनेक कन्सेप्ट आणखी सुधारून लिहितो आपण. म्हणून आपल्या घरात देखील आपण कथा सापडते कुठं, तर आपल्या घरातही हजारो कथा अवतीभोवती फिरत असतात. आपण त्या कथांसोबत राहतो, त्या कथातले आपण एक महत्वाचे पात्र असतो, पण त्या कथा आपण विसरतो. काही कथांबाबतीत आपण जाणीवपूर्वक बोलत नाही. आपण खूप दुष्टपणे वागतो त्या कथांशी. मनात कथा आली ना तरी पण टाळतोय आपण. खूप दुष्टपणानं तो मनातला विचार आपण बाजूला टाकतो. म्हणजे आपण चालत्या बोलत्या कथांशी सुद्धा बोलत नाही, मनात जन्मणाऱ्या कथांशी सुद्धा बोलत नाही. मला काय म्हणायचंय की आपण आपल्या आजी आजोबांशी तरी बोलतो का? त्यांनी स्वतःहून गोष्टी सांगितल्या, किंवा आपण गेलो आजीचा पदर धरला आणि आजीला म्हणालो की आजी मला तू एक गोष्ट सांग, आणि आजी पटकन ती गोष्ट सांगून टाकते, जी गोष्ट तिने पण कधी ऐकलेली नसते. तिच्या मनात ही गोष्ट कुठून जन्मली हेही ठाऊक नसतं, पण ती
गोष्ट सांगता सांगता गोष्टीला सुरुवात करते आणि गोष्ट सांगायला सुरुवात करते तेव्हा तिचा हेतू काय असतो की याला झोपवायचंय. याची झोप लागली की कथा बंद. मग ती गोष्टीला तुम्ही जर आई बाबा असाल तर नक्की जाणवेल, आपणही हे केलंय. मी तर भरमसाठ कथा सांगत असतो झोप लागेपर्यंत. मग झोप लागेपर्यंत कथा सांगता येते आणि तिला झोप लागल्यानंतर कथा का बंद होते? ती कथा आपण पूर्ण का करत नाही? असो, तर आपण कथेशी बोलायला पाहिजे. मुद्दा काय आहे? आपण कथेशी बोललं पाहिजे. म्हणजे आपण आजी आजोबांशी बोललं पाहिजे. चालती बोलती कथा आहे ती. आपण आईशी बोललं पाहिजे. आई तू कथा सांग, तुझ्या आयुष्यातल्या कथा सांग. आपण वडिलांशी बोला आणि आपण बोलल्यानंतर मग कळतं की अरे खूप पुष्कळशा कथा आहेत की ज्या आपण लिहिल्या पाहिजेत आणि आपण जे लिहू ना ते समाजासाठी अक्षरशः एक देणं असतं. मी सांगतो की या लेखकांनी आजवर लिहिलेल्या कथा, आजवर लिहिलेलं साहित्य हे माझ्यावरचे उपकार आहेत. हे ऋण घेऊन मी मरणार आहे. या उपकारातून मला थोडस जर उतराई व्हायचं असेल तर मला कथा सांगाव्या लागतील. मला जे चांगलं आहे ते सांगावं लागेल. हा, तर मग आई वडिलांशी कधी बोलाल तुम्ही? ते नाहीत बोलणार. पुष्कळदा त्यांचंही आयुष्य मौनापर्यंत आणून ठेवलेलं असतं. आपण नाही बोलत. आणि मग जेव्हा आपण बोलू ना, अचानक नाही बोलणार ते. आपणही त्यांच्याशी बोलत राहायला पाहिजे. उगाच कोणत्या तरी गप्पा मारायला पाहिजेत. इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. काय घडतंय समाजात ते येऊन सांगायला पाहिजे. आपण काय करतो? आपल्या कॉटवरती असलेले आजी आजोबा, आई वडील, वृद्ध गृहस्थ यांना आपण काही सांगत नाही. यांच्याशी आपण बोलत नाही. खूप वाईट असतो आपण. खूप दुष्ट असतो आपण. जेव्हा त्यांना त्यांच्याशी बोलायची जगातली सगळ्यात गरज आहे त्यावेळेला आपण त्यांच्याशी बोलणं बंद करतो. कारण आपण समाजात वावरतो, आपल्याला जास्त कळत असतं, त्यांच्यापेक्षा जास्त कळत असतं असं वाटत असतं. नाही, आपल्या मुलांना आपल्यापेक्षा जास्त कळतं का? नाही. आपल्या आई वडिलांपेक्षा आपल्याला कधीही जास्त कळणं शक्य नाही. बरं, असो. मुद्दा काय आपला? तर आई वडिलांशी बोलायला पाहिजे आणि ठरवून बोलायला पाहिजे. माझ्या परिचयामध्ये एक व्यक्ती होती ती त्याच्या आयुष्यातल्या तरुणपणाच्या राजकारणाविषयी खूप बोलत असे. इतकी उत्तम गोष्ट ती सांगत असे आणि इतक्या उत्तम गोष्टी ती सांगत असे की त्या काळच्या इलेक्शनच्या त्या गोष्टी होत्या त्या बऱ्याचशा. पण या आधीचा अख्खा समाज कसा होता हे त्या गोष्टींवरून समजायला लागलं. खूप गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. त्यातली एक गोष्ट मला आठवते, विधवा विवाह यासारखी गोष्ट होती. ग्रामीण भागामध्ये इरसाल सरकारचे प्रतिनिधी असतात. म्हणजे सरकार इरसाल असतं असं नाही, सरकार चांगलं असतं पण त्यांचे प्रतिनिधी इरसाल असतात आणि हे प्रतिनिधी म्हणजे सरकार असतात. तर तो तिथं नोकरीसाठी गावामध्ये येतो. आता मी तुला तलाठी असं म्हणणार नाही, तुला ग्रामसेवक आहे असं म्हणणार नाही, तुला अण्णासाहेब असं म्हणू आपण. हा अण्णासाहेब गावगाडा चालवत असतो. बऱ्यापैकी सरकारचे कायदे तो गावाला सरपंचाला समजावून सांगत असताना एका गावामध्ये एका माणसानं असं सांगितलं की आपल्या गावामध्ये एखादी विधवा स्त्री असेल आणि तिचं लग्न केलं नाही तर अशा बायका सरकार जप्त करून लग्न करणार आहे, अशा स्वरूपाची ती गोष्ट होती. आणि ते सरपंच पातळीवर, ग्रामसभा पातळीवरती हा झालेला विषय. आणि अशा विधवांचं लग्न झालं तर सरकार आपल्याला गावाला मार्क्स पण देणार आहे आणि त्याला बक्षीस पण देणार आहेत. म्हणजे ग्राम स्वच्छता अभियानांसारखी आर पाटील साहेबांनी जी गोष्ट केली ती इतक्या वर्ष आधी सुरू होती, त्याच्या आधी 70-80 वर्ष असं गृहीत धरू आपण. मग त्यांनी सांगितलं की गव्हर्नर आपल्या गावामध्ये येईल, आपल्या गावाला बक्षीस मिळेल, आपण अशा काही केसेस केल्या पाहिजेत. आणि मग
आपल्या गावामध्ये विधवा कोण आहे याचा तो नोंदी करायला लागला गावात. आणि मग त्या कामासाठी अनेकांच्या घरी गावभर फिरत राहिला, सगळ्यांना विचारत राहिला की गावामध्ये कोणी बिन लग्नाचं आहे का, कोणी विधवा आहे का, ते एकमेकांशी लग्न करतील का, बिन लग्नाचं पोरग विधवेशी लग्न करेल का, हे विचारायला तो त्यांच्या आई वडिलांकडे पण जायचा आणि गावच्या कल्याणासाठी कुणीतरी हे लग्न केलं पाहिजे असं म्हणायचं. आणि मग काही दिवसानंतर उघडकीला आलं की त्यानं, त्या सरकारच्या माणसानं किंवा अण्णासाहेबांनी त्या गावातल्या एका विधवेसोबत लग्न केलं. आणि हे कशासाठी केलं? गावाला बक्षीस मिळवून देण्यासाठी आणि गावामध्ये ते सो कॉल्ड गव्हर्नर येण्यासाठी. हे नवीन कायदे त्या बाईला पण सांगितले त्याने. हे इरसाल पण आहे ना, हे इरसाल पण खेडेगावात आढळतं. परवा एक किस्सा मी पाहिला, खूप छान होता तो, की एका न्यायाधीशानं एका आरोपीशी लग्न केलं. केवढी छान गोष्ट आहे ती, कोणीच लिहिली नाही अजून त्याच्यावर. जुन्या गोष्टी सुद्धा आपल्याला अशा असंख्य वाचायला मिळतील, पण ते एक पॉकेट असतं बरं, त्या पॉकेटवर आपल्याला वर्किंग करावं लागतं. एखादी कथा वाचल्यानंतर अरे ही पटकन सांगून होणार नाही, हा तर कादंबरीचा विषय असं वाटतं. हा तर कादंबरीचा विषय असं म्हणतो ना, तेव्हा सुरुवात आणि शेवट याच्यामध्ये खूप काहीतरी मोठं नाट्य आहे. त्याची एक लेखकाला एक जाणीव होत जाते आणि त्या गॅप मध्ये ना त्याला फलते सुंदर प्रसंग सुचू लागतात आणि असं वाटू लागतं की खूप लिहिता येईल याच्यावर. आणि हा कादंबरीचा विषय आहे, म्हणजे हा विषय दीर्घकथेमध्ये सुद्धा बसणार नाही. प्रत्येक कहाणी, प्रत्येक गोष्ट काहीतरी सांगत असते आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी मूल्य देण्याचा प्रयत्न लेखक करतच असतो. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि जे व्यक्त केलं जाणार आहे, जे सांगितलं जाणार आहे, ते पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येक लेखकाच्या स्वतःच्या आयुष्यातल्या अनुभवानुसार कमी जास्त होणार आहे. पूर्वीच्या गोष्टींमध्ये राज्य, गाव, समाज, सार्वजनिक युद्ध, जातीपाती, बलुतेदारी अशा असंख्य गोष्टी अंतर्भूत असायच्या, पण थेट कुटुंबाशी, थेट व्यक्तीशी अशा जोडलेल्या त्या कथा कमी असायच्या. एकंदर कथा प्रवाहामध्ये हा अभ्यास आहे. त्याआधी कुटुंबाच्या गोष्टी नसत, कमी असत, तेव्हा आपल्याला गावांची नावं पण अशी आढळतील, खूप काही वेगळी, ठरलेली, ठराविक. म्हणजे उदाहरणार्थ एक आटपाट नगर होतं, अशा सुरुवात असलेल्या गोष्टी किंवा राजाच्या गोष्टी आढळतील, जास्त आढळतील. आजच्या कथा या कुटुंब, हा समाज अशा ढाच्याच्या जास्त आहेत आणि म्हणून हा प्रवाह बदलतोय असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे हा प्रवाह आता बदलला पाहिजे या टप्प्यावरती आलाय. कथेचे विषय बदलले पाहिजेत, हा एक वेगळा बदल रुजला पाहिजे. पूर्वीच्या काळची भाषा आणि आताची भाषा खूप बदल झालाय ना, म्हणजे त्या भाषा आपल्याला कळत पण नाही. तो आताची भाषा अधिक उत्तम आणि प्रवाही आहे असं म्हणूया, कारण ती येते आपल्याला, जी आपल्याला भाषा समजते, जी अधिक पटकन हृदयात घुसते, ती भाषा आपली. आजची भाषा ही अधिक उत्तम आणि प्रवाही आहे असं म्हणलं तर पूर्वीच्या कथा ज्या समजत नाहीयेत त्याचं काय करणार आहात? अनेक भाषांमध्ये अनेक उत्तम कथा आहेत, खलील जिब्रानच्या कथा आहेत, त्याचं भाषांतर आपण केलं. असंख्य लाखो, काय म्हणू, लाखापेक्षा कित्येक जास्त लेखक ज्यांनी इंग्रजीत लिहिल्यात, कोणकोणत्या भाषेमध्ये लिहिल्यात त्या कथा, त्याचं भाषांतर आपण करू शकतो. अनेक सुंदर कथा आहेत, पण त्या मराठीत अडकून पडल्या, त्याचं भाषांतर झालं नाही, त्या हिंदी झाल्या नाहीत, त्या इंग्रजी झाल्या नाहीत, त्यामुळे त्याही समाजापर्यंत, जगापर्यंत पोहोचल्या नाहीत आणि जगामध्ये ज्या घडतायत त्या आपल्यापर्यंत येत नाहीत.
हे भाषेमधलं अंतर कमी करायसाठी अनुवादकांनी प्रयत्न केले पाहिजेत. लाखो कथा आज अशा आहेत की डोळे झाकून मी सांगू शकतो की याचा अनुवाद करणं गरजेचं आहे, पण याचा अनुवाद करायला कुणीही पुढे येत नाही. अनुवादकाला कसलं कथाबीज हवंय हो? कथा आवडणं हे कथाबीज. आता आजची गोष्ट अशी आहे की मानसोपचार तज्ञ देखील उपचार करताना काही गोष्टी सांगायला लागल्या. आपण एखाद्या व्यक्तीचं मानसिक धैर्य वाढवण्यासाठी ज्या गोष्टी सांगतो त्याची समाजाला अधिक गरज आहे. अशा कथांचा शेवट हा सुखांत असावा, चांगला असावा, कारण त्याचे परिणाम हे त्या ऐकणाऱ्या घटकावरती होत आहेत. आणि सुखांत कथांचा शेवटाचा काय फायदा होतो? वाचकाला त्याचा त्रास होत नाही. तो शेवट वाचून तो वाचक दुःखी नाही होता कामा. त्याला कथाभर छळा, काय वाटल ती संकट त्याच्या समोर टाका, पण वाईट कथेचा शेवट जर वाईट असेल ना तर तो थोडा त्रासतो. या बदलामध्ये आता वाचकाच्या मनाचा विचार पण लेखकाला करावा लागतोच. म्हणजे वाचकाच्या मनावरती विपरीत परिणाम होऊ नये याची सर्वंकष काळजी लेखकाने घ्यायला पाहिजे. आता तो काय झालाय, आता वाचक देखील ठराविक काही वाचत नाही, तो सर्वंकष वाचायला लागला. जन्मभर एकाच प्रकारच्या कथा तो वाचत नाही. पूर्वी असं व्हायचं, आता जे सापडेल तो ते वाचतोय. हे वाचकांचंही बदललेलं स्वरूप रूप स्वागतार्ह आहे. आणि आता लक्षात येतंय की वाचक जेव्हा कथा वाचतोय तेव्हा इतकं मनाला लावून घेत नाही तो पूर्वी इतकं. आजच्या कथा इकडे तिकडे धावणाऱ्या कथा असल्या तरी पण चालतात, प्रवाह तोडून लिहिलेल्या कथा असल्या तरी पण चालतात, कथेच्या नियमांमध्ये निकषांमध्ये बसत नाहीत पण कथाबीज उत्तम आहेत, त्याही कथा वाचकाला आवडतात. माणसाचं दुःख कदाचित कोणत्याच माणसाला पेलवत नाही. माझं दुःख मला पेलवत नाही, तुमचं दुःख तुम्हाला पेलवत नाही, त्याचं दुःख त्याला पेलवत नाही. आणि मग दुःखांत कथा वाचनातून तो आपल्या अश्रूंना वाट रिकामी करून देतो. आपल्या जीवनामध्ये जे अनिवार्य दुःख आहे या दुःखाला वाट करून देण्यासाठी लेखक आपलं दुःख मिश्रित लेखणी, दुःख मिश्रित शाई त्या कथेला, कादंबरीला, वाचकांना अर्पण करतो. म्हणजे अशा कथा लिहिल्याच जाऊ नये तसं नाही. म्हणजे चुली समोर एखादी बाई बसते आणि त्या चुलीच्या धुरामुळं तो धूर तिच्या डोळ्यात जातो आणि मग तिचं मन मोकळं होतं, साचलेलं अश्रूंद्वारे वाहू लागतं, त्याला धुराचं निमित्त असतं. तसं निमित्त आपण जेव्हा कथा वाचतो त्यावेळेला भरपूर रडायला सुद्धा काही कथा निर्माण व्हायला पाहिजे. आता आपण संस्कार कथांकडे वळूया. श्यामची आई आपण वाचली, सगळी नावं नाही घेत, पण त्या संस्कार कथा आहेत. श्यामची आई ह्या संस्कार कथा आहेत, त्याचा उद्देशच तो आहे. त्या कथांनी संस्कार तर दिला, पण आईचं महत्व दिलं, कुटुंबाचं महत्व दिलं, मुलांची कर्तव्य सांगितली. श्यामच्या त्यागातून त्या नकळतपणानं आपल्यावरती बिंबवली गेली. चांगलं काय ते कळलं, वाईट काय ते कळलं. याचबरोबर कुटुंबातल्या लहान मुलांना देखील अनेक गोष्टीतून असं समजून येतं की आपण आलेल्या पाहुण्यांशी कसं वागायला पाहिजे, आई बाबा आणि मुलांचं नातं कसं असतं. म्हणून या सर्व गोष्टी लहान मुलांना शिकवताना एक प्रकारचे संस्कार म्हणून या कथा सांगत होतो आपण, हे लक्षात येईल. आणि या गोष्टीतून कळून चुकतं की कित्येकदा दुष्ट माणूस असतो, तो दुष्ट माणूस कसा असतो, तो दुष्ट माणूस दुष्टासारखा कसा वागतो,
आणि दुष्ट्याचं कसं असं होतं, दुष्टाला शिक्षा कशी होती, त्या दुष्टाचं वाटोळं कसं होतं, हे त्या कथातून सांगितलं जातं. आणि या कथा नसतील तर माणूस खरोखर दुष्टासारखा वागायला लागेल हो. चांगला माणूस आहे, तो त्या कथेतला नायक कशा प्रकारे असतो हे मुलांना समजू लागतं. तो का आणि कशा प्रकारे चांगला आहे, त्याचं चांगलंपण कशात आहे हे पण कळतं. त्यामुळे बऱ्या वाईटातला फरक लवकर लक्षात येतो. समाजात काय बरं वाईट आहे हे कळायला या कथा उपयुक्त ठरतात. काही कथा अशा संस्कार कथा पण आपण लिहायला पाहिजेत. आपण लिहिताना कुठलाही कथा प्रकार टाळायचा नाही, ठरवून टाळायचा नाही. आता काही कथा भूताखेतांच्या असतात. आता या कथा कदाचित अज्ञात शक्तीविषयी उत्सुकता, भीती माणसाला अनेक वर्षापासून असते आणि काही लोकांना भीती वाटली तर ती कथा जास्त आवडते. म्हणजे अशा खौफनाक कथा, घाबरवणाऱ्या कथा किंवा भूत तर नाहीये हे मलाही माहिती आहे, पण मला भूताच्या कथा समजा आवडत असतील तर का आवडतात त्या कथा? काही लोकांना भूताशी कसे 2 हात केले ते पाहून त्यांचं शौर्य कसं वाढेल याकडं स्वतःकडे पाहत असतील त्या कथा, किंवा कोणाला तरी घाबरवून, म्हणजे मलाही, मी कथा का सांगतो तर मी भूताची कथा सांगितल्यानंतर समोरची व्यक्ती कशी घाबरते ते मला पाहायला आवडतं म्हणून. किंवा घाबरवून गंमत करायची असेल, पण भूताच्या कथा ह्या पण दुष्प्रवृत्ती सांगणाऱ्या कथा होत्या. भूताचा म्हणजे दुष्प्रवृत्तीचा शेवट, मग ते बलभूत असेल पण त्या भूताचा सुद्धा नाश होऊ शकतो. तो राक्षस असेल पण त्या राक्षसाचा मी नाश करू शकतो. हे तो वाचक त्या गोष्टीकडे बघून शिकतो. हा तर काय आपल्या चालला विषय झाला की भीती वाटली तर ती कथा जास्त आवडते. म्हणजे अशा कथा, घाबरवणाऱ्या कथा ही काहींची गरज असते. काही लोकांना भूताशी 2 हात करणारी स्वप्न पडतात आणि त्यातूनही या कथा जन्म घेत असाव्यात. कथांचे खूप प्रकार आहेत. याआधी आपण पाहिलं की ही गोष्ट मी खूपदा सांगेन तुम्हाला की वाक्यरचना खूप लहान नसावी, लिहिताना एक तंत्र, एक पद्धती जपली जायला पाहिजे. ती कथा ऐकून, ती कथा वाचून ते तंत्र हळूहळू जमू लागेल. आता कथा केवळ करमणूक म्हणून वाचायची नाही. कथा केवळ करमणूक म्हणून वाचायची नाही तर कथेचा अभ्यास म्हणून ती वाचायची. हे पथ्य देखील आपण पाळायला हवं. कथांचा शेवट त्याची उंची वाढवतो, कथांची उंची वाढवतो, अगदी हमखास वाढवतो. कथेचा शेवट फसला की काय, तर कथेचा शेवट फसला की कथा फसली. किंवा आपण हेही पाहिलं होतं की कथेची सुरुवात करत असताना पाल्हाळ लावलं तरी कथा फसते. पहिल्या शब्दापासून पकड घ्यायला पाहिजे. म्हणजे कथा सांगण्यासाठी नवनाला घडाभर तेल सांडायचं नाही. आपण कथा सुरुवातीला बोर आहे पण नंतर जाम पकड घेते असं आपण म्हणतो ना, पण ती उत्तम कथा होत नाही. ती उत्तम कथा असतानाही ती उत्तम कथा म्हणता येत नाही. सुरुवात आपल्याला करता येते, ते कसं आपण पाहणार आहोत. पण केवळ सुरुवात चांगली झाली असं व्हायला नको. त्याप्रमाणे कथेमध्ये एका कथेमधून अनेक कथा जन्म घेतात. त्या कथा कशा जन्माला घालाव्यात, पण त्या कथा म्हणजे कथा जेव्हा आपण जन्माला घालतो त्या कथेमध्ये विषयांतर असू नये. एक कादंबरी वाचत असताना त्या कादंबरीमध्ये आपण अनेक कथा लिहू शकतो. न्यायदानाचे काम करणारी एखादी व्यक्ती जन्मभर आपल्या आयुष्यामध्ये किती कथा पाहत असेल, किती कथा ती व्यक्ती पाहत असेल, तेवढ्या कथा आपल्यासाठी असू शकतील. वकिलांना विचारा ना, किती कथा पाहिल्यात. अशा न्यायाधीशांनी आपल्या आयुष्यात पाहिलेल्या आणि समोर आलेल्या कथा जर आपण ऐकल्या तर ते एवढं मोठं भांडण होईल. आता न्यायाधीशांना त्या कथा लिहिता येत नाहीत. रिटायरमेंट नंतर ते पुस्तक लिहित असतील क्वचित, तेही लाखात एक न्यायाधीश लिहित असतील. लाखो वकील, करोडो वकिलांमधून सुद्धा आपल्याला अशा कथा सापडतील. मला आणखी काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या. कथा शोधण्याची गरज आपल्याला केव्हा भासते, तर आपण ठरवू की आता मला कथा लिहायची आहे तेव्हा. मग एकदा ठरवलं
की आपण कथेचा विचार करू, कथा बीजाचा विचार करू. जर आपण ठरवलं की मला कविता करायची आहे तर तुम्हाला कविता सुचेल, अन्यथा ती कविता लिहून होणार नाही. कथा लिहायला तुम्ही बसा, सुरुवात करा. कविता जशी लिहून पूर्ण होते, गझल जशी लिहून पूर्ण होते, तशी कथाही लिहून पूर्ण होईल. सुरुवात करा. लिहायचंय एक, मनात माझ्या एक कथा आहे आणि ती कथा मला लिहायची आहे आणि मी लिहून काढतो, कथा पूर्ण होते, तेव्हा ती कथा भलतीच असते, हाही अनुभव येईल. पण असं सतत होऊ नये. तुम्हाला जी लिखाणाची गोडी लागली पाहिजे ना, तुम्ही मेंदूला तसा आदेश दिला पाहिजे की आधी ही कथा तुम्ही शोधली पाहिजे. जेव्हा आपण एखादी गोष्ट शोधायचं आहे, घरात एखादी वस्तू पडली आहे पण तीच वस्तू तुम्हाला शोधायची आहे, त्यावेळेला ती वस्तू जशी शोधत 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 जाता आणि त्यावेळेला असंख्य गोष्टी दिसतात, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि मग ती सुई सापडते पडलेली, किंवा एखादं रीळ सापडतं, किंवा ग्राउंड मध्ये हरवलेला बॉल सापडतो, स्टेडियमच्या बाहेर गेलेला बॉल पण आपण शोधून आणतो. त्याचा पहिला टप्पा कुठं पडला हे आपण पाहतो ना, त्यावरून अंदाज बांधतो आपण की त्याचा दुसरा टप्पा कुठे पडला असेल आणि सापडतो बॉल आपल्याला तो. जेव्हा एखादा प्रसंग येतो तेव्हा ती कथा आहे का, याच्यावर आपण लिहू शकतो का, याचा स्वाभाविक विचार करायला आपल्याला सांगावं लागेल, आदेशित करावं लागेल. आपल्याला गप्पा मारायची अनिवार्य इच्छा असली पाहिजे. कथा गप्पातून सापडतात. एक कथा अशी होती की गावामध्ये निवडणुका होता आणि फॉर्म आणायला जायचं होतं. एक विरोधक सकाळी फॉर्म भरायला त्या गाडीतून जाणार होते. ती गाडी सकाळची होती आणि त्या काळी गाडी बंद पडली तर दुसरे वाहन शक्यतो कोणतंच गावामध्ये नसायचं, म्हणजे गावामध्ये मोटर कार वगैरे नव्हत्या. सकाळची एसटी आली आणि फॉर्म भरण्याची मुदत 3 वाजेपर्यंत होती आणि त्या काळी देखील असंख्य लोक मॅनेज होत होते. त्या ड्रायव्हरनं एसटी बरोबर म्हणजे ती तो फॉर्म घेऊन निघालाय भरायसाठी. शेवटचा दिवस आहे, शेवटची मुदत आहे, आज 3 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांनी एसटी बरोबर 3 वाजून 5 मिनिटांनी, 10 मिनिटांनी, 3:30 वाजता पोहोचवली. ह्यात कथाबीज काहीच नाहीये. ह्याच्या आधी कथा आहे, कारण त्यानं त्याच दिवशी फॉर्म भरावा यासाठी मुहूर्त काढणाऱ्यानं शेवटचा दिवस कसा निवडला होता, ती कथा. आता या प्रसंगाला तो प्रसंग जेव्हा जोडला गेला त्यावेळेला ती कथा अधिक भक्कम होते. म्हणजे कथेतल्या बारीक सारीक वर्ण आणि कथा खूप महत्वाचं असतं ते, आणि त्या वर्णनांमुळे अफाट कथा लोकप्रिय होतात, कारण वाचकाला नेमकं चित्र दिसत राहतं. ज्यांना राजकारण आवडतं अशा सर्व लोकांसाठी राजकीय कथा शोधणं हे तसं खूप सोपं असतं. त्यातले अनेक डावपेच जर कथेमध्ये यायला लागले तर तो विशिष्ट वाचक वर्ग ते डोक्यावर घेईल आणि आम्हालाही कळायला लागेल की अरे राजकारण तर हे राव असं असतं. आणि त्या डावपेचासाठी त्या कथा वाचकांना, राजकारण करणाऱ्यांना, ज्यांना राजकारणाची भीती वाटते माझ्यासारख्याला, त्यांना देखील त्या कथा आवडायला लागतील. आपण काहीतरी शोधत असतो, ते आपल्याला रिलेट करणारं आपण शोधत असतो. आपली दुःख कोणत्या कवितेत सापडली तर ती कविता आपल्याला खूप भावते. आपल्या जीवनासारखी, आपल्या आयुष्यासारखी एखादी कथा जर कोणी लिहिली असेल तर ती कथा मला खूप आवडते, ती मी जपून ठेवतो, सेव्ह करून ठेवतो. तर अशा किती कथा आहेत, म्हणजे कथा बीज आपण शोधतोय ना आज, तर पत्रकारांच्या किती कथा असाव्यात. पत्रकारांच्या कथा देखील भरपूर सापडतात आणि त्यांनी पाहिलेल्या कथा देखील खूप जास्त असतात. जसं मी मगाशी म्हणालो की तुम्हाला कथा पाहता यायला पाहिजे. तुम्हाला तुमच्या दृष्टीमध्ये तुम्ही काय पाहता आहात, काय ऐकत आहात हे तुम्हाला जागेपणाने समजायला पाहिजे. आणि बघा, कथा मागून, तुमच्या मागून, माझ्या मागून, म्हणजे लेखकाच्या मागून कथा धावत येते. कथा सोडत नाही, कथा म्हणते लिहा मला, आणि अस्वस्थ करते. अरे झोप लागू देत नाहीत कथा काही काही गोष्टी. बरं असो, खूप धन्यवाद, खूप छान ऐकून घेता आहात. हे मी जे काही सांगतोय ते अभ्यासक्रमाबाहेरचं आहे,
हे याआधी कोणीही सांगितलेलं नाही. आणि म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा की कथा लिहिताना या पण गोष्टी लक्षात राहिल्या तर ह्याचा जरूर फायदा तुम्हाला होईल. कसं ते आपण प्रॅक्टिकल करताना पाहणार आहोत. पण सध्या धन्यवाद. आणि यातल्याही चुका असतील, यातही काहीतरी मी मध्ये आधी अडखळलो असेल, पण हे सगळं जे फोलकट आहेत ना, ही बाजूला टाका. जे यातलं उत्तम मिळेल ते घ्यायचंय आपण. जसं लेखक नको असलेल्या गोष्टी टाकून देतो आणि चांगल्या गोष्टी घेतो, तसंच घ्या असं मी विनंती करेन. पुन्हा जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशनाच्या ग्रुपला मी मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण मला ही संधी दिलीत त्यासाठी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.